नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मेथीची खूप सुंदर रेसिपी बघतोय. तर काय करायचं, एक गड्डी घ्यायची मेथीची आणि त्याचे फक्त आहे ना हे असे पानं तोडून घ्यायचे बरं का. आपल्याला दांड्यानी पाहिजे, त्याच्या कांड्यानी पाहिजे, फक्त पानं पाहिजे. दुसऱ्या पद्धतीनं बनवली तर कांड्या पण घ्या, कारण त्या पण खूप पौष्टिक असतात. पण ह्या पर्टिक्युलर रेसिपीसाठी फक्त आपल्याला मेथीचे पानं लागणार आहेत. आता याला काय करायचं, एकदम स्वच्छ आहे ना आपल्याला धुवून घ्यायचं. हे बघा, आता मेथी आपण मस्त स्वच्छ धुवून घेतली. आता काय करायचं, त्याला आहे ना असं रफली ना थोडंसं बारीक याच्यामध्ये ना चिरून घ्यायचं चाकूने मस्त. हे बघा, ते अशा पद्धतीने ना आपल्याला ते सगळी मेथी ना चिरून घ्यायची आपल्याला. तर बघा, अशा पद्धतीने सगळी एकदम बारीक करून घ्यायची बरं का. आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं. तेल आता मस्त गरम झालं तर त्याच्यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक असा चॉप केलेला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. एक थोडासा ना सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्याला बरं का. हलका सोनेरी रंग आला आहे. आता त्याच्यामध्ये ना 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्याला पण 1 मिनटं फ्राय करून घेऊ. आता ना त्याच्यामध्ये एक 3-4 सुकलेल्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा मधोमध्ये ना स्लिट मारून घ्यायच्यात, कापून घ्यायच्यात मधोमध. 2 भाग करायचे त्याचे आणि ते आपल्याला टाकायचे एक 5 ते 6. मिक्स करून घ्यायचं त्याला. आता त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे टोमॅटो एकदम बारीक असे चॉप करायचेत, ते टाकून घ्यायचेत. ते पण एक 1-1.5 मिनटं आपल्याला ना फ्राय करून घ्यायचं मोठ्या आचेवरच. हे बघा, आता टोमॅटो मस्त फ्राय झालेत आपले. आता काय करायचं, गॅस आहे ना बारीक करायचा. तर त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची. कश्मीरीच टाका, दुसरे नका टाकू. याने काय की तिखटपणा येत नाही आणि शिवाय कलर पण मस्त येतो लाल. आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायची आपल्याला त्याच्यात. गॅस थोडा वाढवायचा आहे आणि त्याला मस्त फ्राय करून घेऊ मोठ्या आचेवर. हे बघा, आता बढिया फ्राय झाले. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 2 मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे, त्याची साल वगैरे सगळं काढून घ्यायचं आणि असं आहे ना चंक्समध्ये ना कट करायचे मोठ्या आकारात आणि ते त्याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला. मिक्स करून घेऊ. ही खूप जबरदस्त मेथीची भाजी लागते बरं का या पद्धतीनं. थोडंसं फक्त पाणी टाकू अगोदर. तो आजूबाजूला लागलेला जो मसाला आहे ना कढईला, तो पण एकत्र झाला पाहिजे. हे बघा, किती मस्त दिसतंय, किती सुंदर दिसतंय. हे बघा, आता त्याच्यातलं पाणी आटलं आहे. कढईला लागलेला मसाला आहे बघा सगळा निघलेला आहे, पूर्ण एकत्र झालं आणि तेल पण आता मस्त वर आलेलं आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 1 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि आता मिक्स करून घेऊ. आणि त्याला उकळी फुटली ना, आता उकळी येऊ द्यायची अगोदर मोठ्या आचेवर आणि उकळी फुटल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला 15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आता उकळी फुटलेली. आता झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं मिडियम टेम्परेचरवर शिजवून घ्यायचं. तर बघा, 15 मिनटानंतर आपलं पूर्ण पाणी जे आहे ना ते ग्रेव्हीतलं आटलेलं आहे आणि बघा कसं तेल आहे ना वरती आलेलं आहे, अजिबात त्याच्यात पाणी नाही.
आणि आपले बटाटे शिजले का नाही ते बघू आपण. हे बघ परफेक्ट. ठीक आहे. एक जवळपास 90% 90-92% शिजलेले आहेत बटाटे. आता उरलेले ना बाकीच्या प्रोसेसमध्ये शिजून जातील. आता काय करायचं, ही एकदम बारीक अशी चॉप केलेली जी मेथी आहे ना ती आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये टाकायची आहे. थोडी थोडी टाका बरं का, एकाच वेळेस आहे ना सगळी नका टाकू. थोडी थोडी टाकायची आणि अशी मिक्स करून घ्यायची. हे आता दिसते आहे खूप, पण नंतर आहे ना शिजल्यानंतर एकदम थोडीशी राहिली. आता परत बाकीची टाकून घ्यायची सगळी. आता सगळी मेथी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं आहे ना मीठ टाकायचं आहे मेथीसाठी, कारण मेथीसाठी आपण मीठ टाकलेलं नाही, फक्त बटाट्यापुरतं टाकलं होतं. थोडंच बरं का, जास्त नका टाकून येतं आहे ना, मेथी सुकल्यानंतर इतकं खारट होईल ते. आता हलक्या हलक्या हाताने ना याला आहे ना मिक्स करत राहायचं आहे. आता झाकण लावू नका बरं का, जोपर्यंत आहे ना याला पाणी सुटत नाही ना तोपर्यंत झाकण लावू नका, असंच मिक्स करत राहायला. हे बघा आता संपूर्ण आहे ना मेथी ती मिक्स झालेली आहे. आणि आता त्या मेथीला बघा पाणी सुटायला लागलं आहे बघा. हे बघा हे पाणी आपल्याला पूर्ण आटून घ्यायचं आहे, झाकण लावायचं नाही. आता ह्या स्टेजला अजिबात झाकण लावायचं नाही, पूर्ण आहे ना हळूहळू मिक्स करायचं आहे. आणि एक 2-3 मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला भरपूर पाणी दिसेल, मग ते पूर्ण पाणी परत आटून घ्यायचं आहे. जवळपास 5-6 मिनटं याची कुकिंग आपल्याला करायची अजून. आणि गॅस जो आहे ना तो मिडियमपेक्षा थोडासा जास्त राहू द्या, एकदम फुल नका करू, मिडियमपेक्षा थोडासा जास्त. हे बघा पाणी, हे बघा हे दिसतं पाणी, हे सगळं पाणी नाटवायचं आपल्याला. तरी बघा संपूर्ण पाणी ना, हे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे. ठीक आहे, एकदम 10% बाकी फक्त, पण तेवढं मॉइश्चर असलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 1 चमचा ना आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप खूप महत्त्वाचं आहे बरं का, खूप महत्त्वाचं आहे, स्किप करू नका. आता ते तूप आहे ना मस्तपैकी मिक्स करून घेऊ सगळ्या मेथीमध्ये. हे बघा किती मस्त शाईन दिसते. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आणि मेथीला ना असं चिरल्यामुळं ना जास्त शिजवायची पण गरज पडत नाही, एक 4-5 मिनटातच मेथी शिजून एकदम मस्त होते. आणि बघा आता थोडीशी अशी हिरवी कोथिंबीर त्याच्यात टाकायची थोडंसं फ्लेवरसाठी. आणि ह्या एकदम जबरदस्त अशा मेथीचा एक वेळेस आहे ना तुम्ही सेम टू सेम पद्धतीनं बनवून बघा. चपातीसोबत, फुलके असतात, पुऱ्या असतात, त्याच्यासोबत तुम्ही याला खाऊन बघा. हे बघा किती मस्त शाईन दिसते त्या तुपामुळं. आणि हे बघा, हे बघा किती सुंदर मेथी आहे. इतकी सुंदर मेथी आहे ना की तुम्ही 2-2, 3-3 चपात्याच्यासोबत एक्स्ट्रा खाणार 100%.